वाहतुकीची समस्या क्लिष्ट होत आहे, त्या अनुषंगाने आज मी अहमदपूर शहरातील ऑटोधारकांना पोलीस स्टेशन येथे बोलवून त्या संदर्भात थोडंसं चर्चा करण्यात आली आहे। माझं ऑटो चालकांना असं आव्हान आहे की ज्या ठिकाणी शिवाजी चौक किंवा सावरकर चौक या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं त्या ठिकाणी आपण आपला ऑटो पार्क करू नये। ज्या ठिकाणी आपण थोडंसं मंगळवारच्या दरम्यान आपण सीओ साहेबांशी एक चर्चा करणार आहे, त्या अनुषंगाने एक बैठक घेऊन तुम्हाला एक पार्किंग लॉट करण्यात येईल आणि त्या ठिकाणीच आपण ऑटो लावायचे आणि त्याचप्रमाणे आपला ऑटो चालवत असताना जे ट्रॅफिक नियम पाळायला पाहिजे त्या नियमानुसार आपण ऑटो चालवले पाहिजे की जेणेकरून ऑटो चालकाकडे जे डॉक्युमेंट्स पाहिजे, चालकाचं लायसन्स पाहिजे, बॅच बिल्ला पाहिजे, ड्रेस कोड पाहिजे, त्याचप्रमाणे 3 सीटाचं तुम्हाला अलाउड आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या अनुषंगाने तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन ट्रॅफिकला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं ऑटो चालवावा। इन्शुरन्स, ऑटोचा इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण अपघात झाला तर त्या जखमी व्यक्तीला किंवा जो मयत होतोय त्याला मदत मिळत नाही आणि जर त्या तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला सुद्धा तो कोर्टानं 6 महिन्याच्या आत भरपाई देण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला एखादा जर अपघात झाला आणि त्यात जर फॅटल झाला आणि तुमच्याकडे जर इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला त्या जे मयत व्यक्ती आहे किंवा जखमी व्यक्ती आहे त्याचा जेवढा क्लेम होईल तेवढा क्लेम तुम्हाला तुमच्या खिशातून भरावा लागेल। त्यामुळे माझं सर्व ऑटो चालकांना एक नम्र विनंती आहे की सर्वांनी आपले लायसन्स महत्त्वाचं आहे, कारण लायसन्स नसेल आणि जर इन्शुरन्स आहे पण तुमचं लायसन्स नाही तरीसुद्धा तुमचा क्लेम होणार नाही। त्यामुळे लायसन्स आणि इन्शुरन्स आणि फिटनेस सर्टिफिकेट ह्या 3 गोष्टी तरी तुमच्याकडे महत्त्वाच्या असणं जरुरी आहे। तर त्यामुळे असे सर्व ऑटो चालक असे सर्व कागदपत्र सोबत घेऊन आणि अहमदपूर शहराला एक चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिकला शिस्त लागेल अशा पद्धतीनं आपण काम करायला अशी अपेक्षा करतो।